Silver is a soft, white, lustrous, that is glittering metal म्हणजे चकाकणारे. So silver is a soft, white, lustrous metal. It exhibits the highest electrical conductivity. The silver has highest electrical conductivity, the highest thermal conductivity, and reflectivity of any metal. म्हणजे रिफ्लेक्शन सिमिलर टू मिरर, जसं मिररमध्ये रिफ्लेक्शन होतं त्याप्रमाणे सिल्वर कॅन ऑल्सो बी यूज ॲज अ highest reflectivity of any metal. The important property is highest electrical conductivity, even it is higher than the copper, and higher thermal conductivity. म्हणजे काय, इझिली करंट पास करता येतो, इझिली हीट पास करता येते, and there is a more reflection as compared with other material. Silver is similar in physical and chemical properties to copper and gold. In case of periodic table, सिल्वर इज नियर टू कॉपर अँड गोल्ड, म्हणजे कॉपरच्या आणि गोल्डच्या जवळ असल्यामुळं सिल्वरच्या प्रॉपर्टी कॉपरच्या आणि गोल्डच्या प्रॉपर्टीसारख्याच असतात. सिल्वर इज एक्स्ट्रीमली सॉफ्ट मटेरियल, डक्टाईल अँड मॅलिएबल मेटल. तो सॉफ्ट असेल सिल्वर. दुसरा डक्टाईल म्हणजे इट कॅन बी ड्रॉन इन टू थीन वायर, म्हणजे थीन वायर तयार करता येईल. सिमिलरली द मॅलिएबल म्हणजे थीन पत्रा तयार करता येईल. दो इट इज स्लाइटली लेस मॅलिएबल दॅन गोल्ड. ठीक आहे, मॅलिएबल प्रॉपर्टी स्लाइटली लेस दॅन द मॅलिएबल प्रॉपर्टी ऑफ गोल्ड. द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ सिल्वर इज द ग्रेटेस्ट ऑफ ऑल मेटल. ते आता मी सांगितलं. ग्रेटर इवन दॅन द कॉपर. कॉपरपेक्षा जास्त सिल्वरची कंडक्टिव्हिटी आहे, बट it is not widely used as conductor because of the higher cost. जरी सिल्वरची कंडक्टिव्हिटी सगळ्यात जास्त असेल तरीसुद्धा हे नॉर्मल कंडक्टर म्हणून यूज करत नाहीत. कारण का, द कॉस्ट ऑफ सिल्वर इज मच हायर दॅन द कॉस्ट ऑफ ॲल्युमिनियम ऑर कॉपर. सिल्वर डज नॉट रिॲक्ट विथ एअर इवन ॲट रेड हॉट कंडिशन. म्हणजे सिल्वरला जरी फार गरम केलं, रेड हॉट कंडिशन जवळ आणलं तरी तो एअरबरोबर रिॲक्ट होत नाही. दस इट इज कन्सिडर्ड ॲज नोबल मेटल अलॉंग विथ गोल्ड. म्हणजे दोन मेटलला दोन मेटलला सिल्वर आणि गोल्डला दे आर कन्सिडर्ड ॲज अ नोबल मेटल. कशासाठी? बिकॉज दे आर नॉट इझिली रिॲक्ट विथ एअर. दुसरे मटेरियल जर घेतले त्याचं टेम्परेचर वाढलं की दे रिॲक्ट विथ एअर अँड दे बिकम ऑक्साईड. सो दीज टू मटेरियल्स आर कन्सिडर्ड एज अ नोबल मेटल बिकॉज नॉर्मली इवन ॲट हाय टेम्परेचर दे डज नॉट रिॲक्ट विथ एअर. मेल्टिंग पॉईंट ऑफ सिल्वर इज 962 डिग्री सेंटीग्रेड. इट इज नियर टू दॅट ऑफ कॉपर. डेन्सिटी also near to copper. Its density is slightly higher. In case of silver, it is 10.5 grams per centimeter cube. Electrical resistivity is slightly less than resistivity of copper. So electrical resistivity of silver is 16 into 10⁹ ohm meter, nano ohm meter. Silver is very important in electronics for conductors and electrodes on account of its high electrical conductivity. जरी सिल्वर महाग असेल, but it has very high conductivity. That's why it is preferred in electronic circuits. Bulk silver and silver foils. म्हणजे बल्क म्हणजे सिल्वरच्या वायर किंवा सिल्वरच्या फॉईल. They are used to make vacuum tubes in electronics and the manufacture of electronic devices, semiconductor devices, semiconductor circuits and their components. Example, silver is used in high quality connectors for radio frequency, very high frequency and higher frequency, particularly in tuned circuit. Electronic मध्ये ट्यून सर्किट असतात त्या सगळ्यामध्ये सिल्वर यूज इज अ मेन component or main conductor. In case of printed circuit boards
and RF radio frequency ID antennas, silver paints म्हणजे सिल्वरपासून पेंट तयार केलं जातं. दॅट पेंट इज यूज्ड इन प्रिंटेड सर्किट बोर्ड अँड RFID antennas. Powdered silver and its alloys are used in paste preparation म्हणजे paste preparation म्हणजे here paint for conductor layers and electrodes, ceramic capacitors म्हणजे ह्याची पेस्ट तयार करून त्याच्यापासून थीन असा कंडक्टर तयार केला जातो. दॅट कंडक्टर्स इज इन इलेक्ट्रॉनिक सर्किट, सेरामिक कॅपॅसिटर एट्सेट्रा. सिल्वर कंटेनिंग ब्रेझिंग अलॉईज are used for brazing. Brazing means to join the metals. So silver containing brazing alloys are used in brazing of metallic conductors. Silver also used in as an element in high rupturing capacity, that is HRC fuse. HRC fuse मध्ये जो हाय रप्चरिंग एलिमेंट असेल तो एलिमेंट हा सिल्वरपासून केलेला असेल. वन मोर थिंग इज दॅट in case of radio frequency, very high frequency, the most currents are flowing only at the outer surface of the conductor. म्हणजे कंडक्टरच्या सरफेसवरूनच फक्त करंट जात असतो इन केस ऑफ व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी बिकॉज ऑफ द स्किन इफेक्ट. द स्किन इफेक्ट काय तुम्ही पुढच्या सेमिस्टरला शिकाल. तो ड्यू टू स्किन इफेक्ट करंट फ्लोज ओनली इन द आउटर पेरिफेरी ऑफ द कंडक्टर्स. त्यामुळे इन केस ऑफ इलेक्ट्रॉनिक दिस आउटर पेरिफेरी, that is these conductors are painted with silver, where most of the in case 100% electronic current flows only in the surface, that is through the silver paint. That's why the silver is used in electronic circuits.